लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत नाशिकच्या दोस्ती फाउंडेशन कडून गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला अन्नदानाचा सेवा यज्ञ यंदाही उत्साहात पार पडणार आहे. आषाढी अष्टमीच्या दिवशी मुक्काम पोस्ट भोसे तालुका पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी भव्य प्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या उपक्रमाअंतर्गत यावर्षी तब्बल 50,000 बुंदीचे लाडू आणि 2,000 किलो चिवडा हजारो वारकऱ्यांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष तसेच परफेक्ट बिल्डकॉनचे संचालक अनिल आहेर यांनी या उपक्रमाबद्दल अधिकची माहिती दिली आहे. मी अनिल आहेर. दोस्ती फाउंडेशन ही संस्था आम्ही स्थापन केलेली आहे आणि मागील 10 वर्षांपासून पंढरपूरला जे भाविक पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून 100 किलोमीटर 200 किलोमीटर 300 किलोमीटरपर्यंत जे पायी चालत येतात आणि विठुरायाच्या चरणी येऊन त्याचे आशीर्वाद घेतात, एक विचार मनात आला की ह्या वारकऱ्यांची सेवा म्हणजेच आपण विठ्ठलाची सेवा करू आणि ते विचार ठेवून मनाशी ठेवून जवळपास मागील 10 वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहेत. ह्या वारकऱ्यांसाठी प्रसाद वाटप आम्ही पंढरपूर टेंभुर्णी नगर रोडला भोसे या गावी बुंदीचे लाडू आणि चिवडा असं उपक्रम प्रसाद वाटप आम्ही करत असतो. या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर शहरातील खूप सारे मान्यवर वेगवेगळ्या व्यवसायांमधील व्यक्तिमत्व जोडले गेलेले आहेत. आम्ही कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन कोणत्याही प्रकारचं आर्थिक मदत न मागता जे लोक आमच्या बरोबर येतात आणि तिथे येऊन मदत करतात त्यांना आम्ही बरोबर जोडून घेतलेले आहे. आज जवळपास 70 पेक्षा जास्त व्यावसायिक किंवा तरुण आमच्या उपक्रमाला सोबत जोडले गेलेले आहेत. यावर्षी या सेवा कार्याची धुरा युवा नेतृत्व सुमित पाटील यांनी सांभाळली आहे, तर त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलंय. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर राहुल पिंगळे, मच्छिंद्र देशमुख, शरद मालसाणे, दुर्गेश पवार, डॉक्टर अतुल वडगावकर, जगदीश राऊत, विक्रांतजी मते, मयूर शहाणे, दीपक धोंडगे, किशोर गोरे, सागर अभंग, करण चव्हाण यांच्यासह नाशिक शहरातील 70हून अधिक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक सक्रिय सहभाग घेत आहेत. माझं नाव सुमित सुभाष पाटील. दोस्ती फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मी आज आपल्याला एक मेसेज पोहोचवतोय. आमची दोस्ती फाउंडेशन गेल्या मागील 10 वर्षापासून प्रसाद वाटपाचं काम करत आहे. मागच्या वर्षी आम्ही 40,000 लाडू बनवले होते. ह्यावेळेस आम्ही त्यात भर करून 50,000 लाडू बनवले आणि वारकऱ्यांपर्यंत आम्ही शेवटच्या वारकऱ्यांपर्यंत हा प्रसाद पोहोचवायचा आम्हाला जो संधी भेटते त्या संधीला आम्ही साध्य करून दोस्ती फाउंडेशनचं नाव आणि कार्यक्रम अजून मोठे करू. वारकऱ्यांची सेवा म्हणजे श्री विठ्ठल पांडुरंगाची सेवा या भावनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचं केंद्र बनलाय. दरवर्षी हजारो वारकरी भोसे येथे या प्रसादाची आतुरतेनं वाट पाहतात आणि या प्रसादाला विठ्ठलाचा आशीर्वाद मानून घरी घेऊन जातात. या सेवेमुळे वारीतील भक्तिभाव अधिकच दृढ होत असून वारकऱ्यांकडून दोस्ती फाउंडेशनवर आशीर्वादांचा वर्षाव होतोय. या संपूर्ण सेवा कार्यासाठी निगडोळचे सरपंच शरदभाऊ मालसाणे विशेष परिश्रम घेत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे हा सेवा यज्ञ अधिक व्यापक आणि यशस्वी होत आहे. मी शरद मालसाने, दोस्ती फाउंडेशन खजिनदार. गेली 10 वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. हा उपक्रम जो 3 जणांपासून सुरू झाला तो आज 70 ते 100 जणांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. गेली 15 ते 20 दिवसापासून आमचं हे लाडू बनवण्याचं काम चालू आहे. गेली 15 ते 20 कारागीर गेली 15 दिवसापासून कंटिन्यू रात्रंदिवसा हे काम करताय आणि वारकऱ्यांची सेवा करणं हेच आमचं ध्येय आहे. हीच पांडुरंगाची सेवा म्हणून आम्ही हे काम करतोय. जेव्हा आम्ही हे दिवसभर वाटप करतो तेव्हा त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खरोखरच खूप सुखावा आनंद असतो आणि त्या आनंदाला कधीच मोजता येणार नाही एवढा तो आनंद असतो आणि त्याचंच सुख आम्हाला मिळतं. जी पांडुरंगाची सेवा, वारकऱ्याची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा अशी आम्ही करत आलो आहे आणि याही पुढे निश्चितच करू याबद्दल शंका. 10 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा सेवा यज्ञ भविष्यातही अधिक जोमानं सुरू ठेवण्याचा संकल्प दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं राहुल पिंगळे आणि मच्छिंद्र देशमुख यांनी व्यक्त केलाय.
सेवा, श्रद्धा आणि समर्पणाचा सुंदर संगम असलेल्या दोस्ती फाउंडेशनचा हा उपक्रम वारीतील वारकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं महाप्रसाद ठरतो. संजय बनमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.